हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं ॲरे कमांड, जे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं होतं. त्याचबरोबर आपण चाम्फर कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एखादा ऑब्जेक्ट इरेज कसा करायचा, त्याला एक्सप्लोड कसं करायचं आणि ऑफसेट कसं करायचं. आणि त्याचबरोबर आपण इथे एक्झरसाइज पण बघणार आहेत, कशा आपण एक्झरसाइज जनरेट करू शकतो याच्याबद्दलचं. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंगकडे जातो आहे आपण. ओके, त्यानंतर आपण इथे इरेज कमांड, आता इरेज कमांडबद्दल आपण डिस्कस करूयात. इरेज म्हणजे आपण रिमूव्ह करू शकतो जो अनवॉन्टेड पार्ट आहे. आता एखाद्या पार्टमधनं स्पेसिफिक पोर्शन जर नको असेल तर त्यासाठी आपण ट्रिम करतो, कारण कंप्लीट पोर्शनच आपल्याला डिलीट करायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इथे एक मी रेक्टँगल जनरेट करतो आहे. ठीक आहे, आता हा रेक्टँगलच मला नको आहे तर काय करतो, या रेक्टँगलला आपण इथे इरेज कमांड यूज करू शकतो. सिलेक्ट करा आणि एंटर करा, त्यानंतर इरेज होऊन जाईल. ओके, कंप्लीट ऑब्जेक्ट नको असेल तर आपण इरेज कमांडचा यूज करतो. ओके, तर इरेज अशा पद्धतीने करू शकतो. देन इथे आहे आपल्याकडे एक्सप्लोड कमांड. आता एक्सप्लोडचं काय करतो, ब्रेक अ कंपाऊंड ऑब्जेक्ट इंटू कंपोनंट ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा लाईन पॉलीलाईनवाला असेल, म्हणजे जसं रेक्टँगल आपण बनवलेला आहे इथे. सो लेट्स गो टू द रेक्टँगल. एक रेक्टँगल बनवतो आहे. रेक्टँगलचं साईज ठेवलेलं आहे मी 20,12. राईट, 20,12चं हे रेक्टँगल बनवलेलं आहे. या रेक्टँगलच्या आता जर रेक्टँगलला सिलेक्ट केलं तर काय होतं, इट इज अ कंपाऊंड ऑब्जेक्ट. राईट, म्हणजे तो ऑल एजेस काय एकमेकाला कनेक्टेड आहेत, म्हणजे तो पॉलीलाईनमध्ये आहे असं आपण कन्सिडर करू. मग याला वेगवेगळं बनवायचं असेल तर आपण एक्सप्लोड कमांडचा यूज करू शकतो. सो गो टू द एक्सप्लोड कमांड, सेलेक्ट, एंटर. तर इथून आपण याला एक्सप्लोड करता येईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण याला एक्सप्लोड वगैरे करू शकतो इझिली. राईट, देन याच्यामध्ये आपल्याला अजून काय करता येतं एक्सप्लोड केल्यामुळे. आता एक्सप्लोड केलेला असेल किंवा लाईनद्वारा ऑब्जेक्ट असेल तर याला परत काय करायचं आहे, पॉलीलाईनमध्ये किंवा कॉम्पोनंट ऑब्जेक्टला कंपाऊंड ऑब्जेक्टमध्ये बनवायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा जसं की एक्सप्लोडची आपली अपोजिट कमांड, एक्सप्लोडला अपोजिट असणारी कमांड जॉईन आहे. तर त्यासाठी जे एंटर आपण कमांड यूज करतो. जे एंटर प्रेस करा, परत याला काय करा, ऑब्जेक्टला सिलेक्ट करा जेवढा ऑब्जेक्ट तुम्हाला जॉईन करायचा आहे, त्यानंतर एंटर करा. तर हा कंप्लीट ऑब्जेक्ट काय झालेला आहे, जॉईन झालेला आहे. राईट, तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, याला जनरेट करू शकतो. क्लिअर, ठीक आहे. तर हे असं आपण इझिली बनवू शकतो. कुठल्या कमांडद्वारे, तर एक्सप्लोडद्वारे काय होतं, कंपाऊंड ऑब्जेक्ट हा कंपोनंट ऑब्जेक्टमध्ये वेगवेगळे कंपोनंट होतात त्याचे, आणि जॉईन कमांडमध्ये कंपोनंट ऑब्जेक्ट कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड ऑब्जेक्ट. आता असं समजा मी इथे एखादी सर्कल ड्रॉ केलं. समजा आता इथे आता हा कंपाऊंड ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये एक सर्कल ड्रॉ केला. सर्कलचं रेडियस ठेवलं 3.5 रेडियसचं. आता मी जर या दोघांनाही एक्सप्लोड केलं समजा, तर हा आणि हा दोन्ही एक्सप्लोड केले. आता इथे एक्सप्लोड होताना काय होतंय, ॲट अ टाइम एकच ऑब्जेक्ट सिलेक्ट होते, बरोबर का नाही. आता एक्सप्लोडसाठी शॉर्टकट की असते एक्स एंटर. सिलेक्ट करताना मी क्रॉस मेथडनी सिलेक्ट केला तर कुठला होतं, एकच ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो. एक्सप्लोडमध्ये दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट होत नाहीत, लक्षात असू द्या. ओके, हे तुम्हाला मुद्दामून मी तुम्हाला दाखवलं की ॲट अ टाइम काही जणांचे क्वेश्चन्स असू शकतात की सर माझे दोन ऑब्जेक्ट असेल तर ते पण एक्सप्लोड होतील का. वेगवेगळे असतील तर सिलेक्ट करू शकतो आपण, पण दे आर इंटरसेक्टिंग, ते एकमेकावरती इंटरसेक्ट करतायत, तर त्यामुळे ते एक्सप्लोड होणार नाही आहेत, लक्षात असू द्या. राईट, तर हे होतं एक्सप्लोड कमांड. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कमांड आहे ऑफसेट. आता ऑफसेट काय करतं, तर इट विल क्रिएट अ कॉन्सेंट्रिक सर्कल किंवा पॅरलल लाईन किंवा पॅरलल कर्व बनवतो आपल्याला. राईट, एखाद्या ऑलरेडी आपल्याकडे एखादा सर्कल असेल तर त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल क्रिएट करू शकतो. पॅरलल एखादी लाईन असेल तर त्याला पॅरलल लाईन बनवू शकतो, किंवा कर्व असेल तर पॅरलल कर्व बनवता येतात. कुठल्या कमांडद्वारे, ऑफसेट कमांडद्वारे. आता इथे फॉर एक्झाम्पल आता मी याच पार्टला थोडंसं इथे मूव्ह करून घेतो सर्कलला. सॉरी, ठीक आहे.
सॉरी कॉपी केला मी, अनवॉन्टेड पोर्शन्स जो पहिला आहे तो त्याला डिलीट करतो आहे. मूव्ह करण्याच्याऐवजी कॉपी केला, काही फरक नाही पडत. जो ओरिजिनल आहे त्याला डिलीट केला. ओके, आता इथे मी ऑफसेट कमांडचा यूज करतो आहे. ऑफसेटमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ऑफसेट कमांड घेतायत तर इनिशियली तुम्हाला थ्रू म्हणून ऑप्शन येतो. काय येतो? थ्रू म्हणून ऑप्शन येतो. आता थ्रूमध्ये आपल्याला किती डिस्टन्सवरती ऑफसेट पाहिजे ही व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. समजा आपल्याला तो 2 mm वरती ऑफसेट पाहिजे तर 2 व्हॅल्यू टाका. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, जो पण ऑब्जेक्ट आपल्याला ऑफसेट करायचा आहे. मग तो बाहेरच्या साईडला पाहिजे का आतल्या साईडला पाहिजे? ज्या साईडला तुम्ही कर्सर घेऊन जाल आणि क्लिक कराल, समजा बाहेरच्या आउटवर्ड साईडला जर कर्सर क्लिक केलात तर बाहेरून आपला रेक्टँगल बनणार आहे. आतल्या साईडला कर्सर आणून आतल्या साईडला क्लिक केला आहे तर काय होईल? आतल्या साईडला जनरेट होईल पार्ट. ओके, ऑफसेट असं नंबर ऑफ ऑफसेट आपण देऊ शकतो, पण इंटरनल ऑफसेट येताना एक लिमिट असतं. एका लिमिटपर्यंतच काय करू शकतो आपण? ऑफसेट देऊ शकतो, त्याच्यावरती नाही देता येणार. क्लिअर? आता हे आपण पाहिलं रेक्टँगलबद्दलचं. आता एखादा कर बनवला आहे. कर म्हणजे आपण इथं आर्क बनवूयात. ओके, फॉर एक्झाम्पल आर्क इथे जनरेट करतोय मी. आता आर्कची रेडियस वगैरे दिलेली नाही आहे. त्याला आपल्याला काय म्हटलं होतं? पॅरलल किंवा कॉन्सन्ट्रिक सर्कल पण जनरेट करतो, पॅरलल लाईन पण जनरेट करतो आणि पॅरलल कर पण जनरेट करतो. राईट? तर त्याबरोबर ऑफसेट कमांड. आता ऑफसेटमध्ये डिस्टन्स किती द्यायचं हे महत्त्वाचं आहे. पहिलं ज्यावेळेस पण तुम्ही ऑफसेट कमांड सिलेक्ट कराल त्यानंतर, किंवा ऑफसेटसाठी शॉर्टकट की असते ओ एंटर. ओ एंटर केल्याच्या नंतर आपल्याला पहिलं डिस्टन्स टाकायचं. किती डिस्टन्सवरती ऑफसेट पाहिजे? 2 असेल, 3 असेल, 10 असेल, 5 असेल, 20 असेल, जेवढे पण व्हॅल्यू असेल तेवढी आपण इथे टाकू शकतो. ओके, समजा इथे मी 3 टाकला. किती टाकला? 3. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. आर्क हा इनवर्ड पाहिजे का आउटवर्ड पाहिजे? समजा आउटवर्ड घेतला, एक इनवर्ड घेतला, दोन्ही ऑप्शन्स आपण इथे यूज करू शकतो, इनवर्ड किंवा आउटवर्ड. क्लिअर आहे इथपर्यंत? देन परत मी ऑफसेट कमांडमध्ये घेतला. परत मला इथे 3चा ऑफसेट पाहिजे, पण इथे एक आपल्याला ऑप्शन आहे. ओके, परत ऑफसेट घेतला. इथे एक इरेज म्हणून ऑप्शन पाहायला मिळतो तुम्हाला, आहे का? इरेजमध्ये इरेज सोर्स ऑब्जेक्ट. सोर्स ऑब्जेक्ट आपल्याला इरेज करायचं आहे का असं विचारतोय. आता 3चाच ऑफसेट देतोय मी आणि सोर्स ऑब्जेक्ट म्हणजे आता याचा ऑफसेट मला कुठे घ्यायचा आहे? बाहेरच्या साईडला घ्यायचं, आतल्या साईडला. सॉरी, आतल्या साईडला घेतला तर काय झाला? ज्या ऑब्जेक्टला आपण ॲज अ ऑफसेट म्हणून सिलेक्ट केलं होतं, म्हणजे सोर्स ऑब्जेक्ट म्हणतो त्याला, तो काय होतो? डिलीट होतो किंवा त्याला इरेज होतो. तर हे पण ऑप्शन याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. कधी कधी आपल्याला एखादा आर्क असेल तो ॲज अ रेफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू घ्यावा लागतो आणि त्याचा यूज नसतो नंतर, तर त्यामुळे त्याला काय करू शकता? या इरेज कमांडचा यूज करून तुम्ही त्याला डिलीट करू शकता इझिली. दॅट्स इट. ओके, तर दिस इज अ ऑफसेट कमांड. ऑफसेट कमांडमध्ये आपण एवढंच पाहतोय. ऑफसेट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बेसिकली फॉर मेकॅनिकल, सिव्हिल या 2 ब्रांचेससाठी. तर कुठलाही ऑब्जेक्ट आपल्याला इझिली बनवायचा असेल तर या कमांडचा खूप खूप यूज आहे, लक्षात असू द्या. ओके, खूप खूप इम्पॉर्टंट यूज आहे या कमांडचा. सिव्हिलचे जे प्लॅन आहेत, फ्लोअर प्लॅन्स, इलिव्हेशन प्लॅन, सेक्शन प्लॅन, हे जे आहेत तर हे सर्व तुम्हाला जे ऑफसेट कमांडशिवाय बनवणं खूप डिफिकल्ट जातं. तर त्यातली इझी वेनी आपल्याला बनवण्यासाठी ही ऑफसेट कमांड यूज केली जाते. ओके, तर आपण काही सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू एक आपण लेक्चर घेऊयात, ज्याच्यामध्ये एखादा मी तुम्हाला प्लॅन बनवून दाखवेल डेफिनेटली. ओके, जो काही इम्पेरियल प्लॅन असेल ज्याच्यामध्ये आपण ऑफसेट कसं घेतो याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल डेफिनेटली. ओके, तर ते आपण येणाऱ्या काही लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. पण आता सध्या आपण मेकॅनिकलचा एक पार्ट घेणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण ऑफसेट कमांडचा यूज करून आपण बनवणार आहेत. ओके, तर त्यासाठी इथे मी काही आपल्या जे ऑब्जेक्ट आहेत ते मी प्लेस करणार आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला इमेज फाईल आहे ती इथे टाकायची आहे. तर त्यासाठी इन्सर्ट ऑब्जेक्ट नावाची कमांड असते, INSERT, इन्सर्ट OBJ. इन्सर्ट ऑब्जेक्ट करा. इन्सर्ट ऑब्जेक्ट थ्रू मी तो ऑब्जेक्ट इथे आहे का नाही कॉपी करून घेणार आहे, इमेज आपल्या याच्यामध्ये. त्यानंतर
इथे क्रिएट फ्रॉम फाईल करणार आहेत, ब्राउज करणार आहेत. ती ऑलरेडी आपल्याकडे सेव्ह केलेली आहे डेस्कटॉपवरती. इलेक्ट्रिकल प्रिंटमध्ये ओके. ओपन करतोय मी याला. ओके करतो. सॉरी धिस इज नॉट, ही दुसरी आहे. ओके, ही पण आपण बनवू शकतो. हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं काय नाही आहे ते. हे आपण दिस इज असेंब्ली, सॉरी हा पार्ट जो आहे तो इंडिव्हिज्युअल पार्ट आहे. आत्ता जी तुम्हाला इमेज दिसते याच्यावरती. परत ब्राउज करतोय मी. 8 नंबर. ओके, दॅट्स इट. ही आपण ऑलरेडी पाहिली होती, आठवत असेल तर तुम्हाला. याच्याबद्दल आपण ऑलरेडी एक्झरसाइज नंबर 4 आपला जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे याच्याबद्दल. ओके, आता याच्यामध्ये जे आजचे जे कमांड पाहिल्यात ऑफसेट कमांड, तर याच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट कमांडपैकी आपण म्हटलेली आहे मी, तर त्याच्यामध्येच आपण वर्क करणार आहेत. सो इथे एक आपण ऑब्जेक्ट इथे इन्सर्ट केलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके, आता हे आपण दोन्हीही काय करणार आहेत, दोन्ही ऑब्जेक्ट ड्रॉ करून दाखवणार आहे. कसं आपण ड्रॉ करू शकतो काय नाही आहे. तर फर्स्टली घेऊयात हा वाला. तर पहिला काय आहे, पहिला आपल्याकडे 68 डायाचा एक सर्कल दिला आहे. तर सर्कलसाठी काय करणार आहेत, सी एंटर शॉर्टकट की फास्टली आपल्याला वर्क करण्यासाठी. रँडमली इथे एक पॉईंट दिला, आपला 68 डाया दिला आहे. एकतर तुम्ही कमांड लाईनमधनं, कारण आपण जी कमांड सिलेक्ट केली आहे ती सेंटर अँड रेडियस आहे, राईट. इन्स्टेड ऑफ सेंटर अँड रेडियस आपण सेंटर अँड डायमीटर पण सिलेक्ट करू शकलो असतो, पण आपण शॉर्टकट की यूज केली सी एंटर. त्याच्यामुळे तिथे लिस्ट आहे, त्या लिस्टमधली पहिली कमांड ॲक्टिव्ह होते आणि जी म्हणजे सेंटर अँड रेडियस, राईट. पण आपल्याला इथे डायमीटर घ्यायचं आहे, तर इथे आपण काय करू शकतो, डी एंटर करून डायमीटर मध्ये करू शकतो. किंवा आता आपल्याकडे 68 डाया दिला आहे, डायरेक्ट 68 डिवाइड बाय 2 पण करता येईल डेफिनेटली. ओके, देन देअर इज अ 23 आणि 18 रेडियस असे दोन सर्कल दिलेले आहेत. परत आपण स्पेस बार यूज करा, कारण रिपीट आपल्याला सर्कलच ड्रॉ करायचे आहेत. इव्हन आपल्याला इथे थोडे थोडे कर जरी दिसत असतील तरी आपल्याला 23 रेडियसचा सर्कलच ड्रॉ करावा लागेल आणि त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला ट्रिम करावं लागेल. सो 23, देन प्लेस स्पेस बार अँड देन गो टू द 18. असे आपण हे बनवलेले आहेत. आता इथे आपण ऑफसेट कमांडचा यूज करतोय. इथे या दोन लाईन बघा, या दोन लाईनमध्ये डिस्टन्स किती आहे आपलं, 9 दिलेलं आहे, राईट. 9 म्हणजे सेंटरपासून 4.5 राईट साईडला, 4.5 लेफ्ट साईडला दिलेला आहे, राईट. तर त्याच ठिकाणी आपण काय करणार आहेत, इथे लाईन घेतोय मी, सेंटरपासनं एक रँडम लाईन ऑर्थो मोड ऑन करूयात आपण आणि एक रँडम लाईन जनरेट करतोय. थोडीशी एक्स्ट्रा ड्रॉ करा. त्यानंतर आता इथे आपण ऑफसेट कमांडचा यूज करणार आहेत. ऑफसेटमध्ये आत्ताच आपण ऑफसेट कमांडबद्दल पाहिलं होतं. ऑफसेटमध्ये 4.5 9च्या हाफ, जेवढं पण डिस्टन्स दिलं असेल त्याच्या हाफ डिस्टन्स घ्यायचं. ती लाईन सिलेक्ट करायची जी आपल्याला ऑफसेट पाहिजे. लेफ्ट साईडला 4. आता इथे आपण ऑप्शन काय सिलेक्ट केला होता आठवतं आहे का, इरेजवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता, राईट. तर त्यामुळे तो कंटिन्युअसली इरेज करतो आहे. तर कंट्रोल झेड करा. परत आपण कमांडमध्ये जाणार आहेत ऑफसेट आणि इथे इरेजमध्ये जाऊन आपल्याला त्याला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, कारण तिथे जे होतं तर ते काय होतं, इरेज यस केलं होतं, त्यामुळे आपला ओरिजिनल कंपोनंट ट्रिम होत होता, डिलीट होत होता, राईट. इथं ऑफसेट घेतला, त्यानंतर इकडे लेफ्ट साईडला 4.5, राईट साईडला 4.5. आता अनवॉन्टेड पोर्शन आपण ट्रिम करणार आहे तिथे. आता मिडलवाल्या लाईनचा तर यूज नाहीच आहे आपल्याला. आता हा बाहेरचा सर्कल, आता हा सर्वच कसं करतो मी, ट्रिम करून घेतोय. आता आपण कालच्या लेक्चरमध्ये ॲरे कमांड बद्दल बघितलं होतं. काय बघितलं होतं, ॲरे कमांडबद्दल पाहिलं होतं. इथे मी थोडंसं मूव करून घेतो आहे कारण तो खूपच जास्त पलीकडे चालला आहे, त्यामुळे ओके मूव करून घेतलं आहे. आता इथे आपल्याला कंपोनंट किती आहेत, आता हा जो ऑब्जेक्ट आहे दॅट इज ह्या दोन लाईन आणि हा आर्क किती आहे, 6 वेळा आहेत, राईट. तर आपण ॲरे कमांडचा यूज करू शकतो आणि त्यातला कुठला ॲरे, दॅट इज द पोलार ॲरे. आता ऑलरेडी मी सिलेक्शन मेथडनी हे 3 ऑब्जेक्ट सिलेक्ट करून घेतोय आणि त्यानंतर शॉर्टकट की यूज करतोय AR,
AR यूज करा. त्यानंतर पोलार ॲरे आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्पेसिफाय सेंटर पॉईंट ऑफ ॲरे असं विचारतोय. हा ऑब्जेक्ट जो आपण सिलेक्ट केला आहे तो कुठल्या सर्कलवरती जनरेट केला आहे तर त्याचं सेंटर घ्यायचं असतं. बरेच स्टुडंट इथं चूक करतात की याचं सेंटर घ्यायला पाहतात म्हणजे एकाच ठिकाणी 6 ऑब्जेक्ट जनरेट होतील. तसं नाही आहे. आता हा कुठल्या सर्कलवरती आहे आपला 18 रेडियस 18च्या सर्कलवरती जनरेट झालेले आहेत राईट. रेडियस 18च्या सर्कलवरती जनरेट झालेले आहेत म्हणून रेडियस 18चा सर्कलचा सेंटर पॉईंट आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचा आहे याच्यामध्ये. सो सिलेक्ट इट. बाय डिफॉल्ट आपल्याकडे नंबर ऑफ एलिमेंट 6 असतात तर डायरेक्टली आपण याला असोसिएटिव्ह ऑप्शन मी ऑफ ठेवतोय. का ऑफ ठेवतोय त्याच्या पाठीमागे रिझन लगेच सांगतोय. असोसिएटिव्ह जो ऑन ठेवलात तर हे तुम्हाला जे सर्कलचे जे मधले जे ट्रिम होईल हा पोर्शन तुम्हाला ट्रिम करायचा आहे तर ते ट्रिम होणार नाही आहे तर लक्षात असू द्या. तर फॉर दॅट असोसिएटिव्ह ऑप्शन ऑफ ठेवा आणि मग ट्रिम कमांड यूज करा. TR साठी ट्रिमसाठी शॉर्टकट की TR एंटर आपण ही शॉर्टकट की यूज करतो. आता मोस्ट ऑफ दी आपण मॉडिफाय पॅनलमधल्या आणि ड्रॉ पॅनलमधल्या सर्वच कमांड आपण डिस्कस केलेल्या आहेत बऱ्यापैकी. मॉडिफाय पॅनलच्या काही कमांड्स रिमेनिंग आहेत त्या आपण डिस्कस करूयात येणाऱ्या लेक्चरमध्ये. पण जेवढ्या आपल्याला इम्पॉर्टंट असतात एखादी ड्रॉइंग ड्रॉ करायला तर तेवढ्या आपल्या झालेल्या आहेत आणि या प्रत्येकाची मी तुम्हाला शॉर्टकट की सांगितलेली आहे. तर शॉर्टकट कीनं आपल्याला वर्क थोडं इझी होतं आणि फास्टर होतं आणि ॲटोकॅडमध्ये इझी प्लस फास्टर हा स्मार्ट वर्क आहे आपलं लक्षात असू द्या. ओके. देन आता आपण हा ड्रॉ केलेला पार्ट. आता याच्याच साईडचा आपल्याला हा दुसरा ड्रॉ करायचा आहे. याच्यामध्ये नियरली अबाउट आपल्याला 5 सर्कल दिलेले आहेत. बाहेरचा सर्कल 76 डायाचा आहे. त्यानंतर 60 डायाचा आहे. त्यानंतर 50 डायाचा आहे. त्यानंतर 30 डायाचा आहे आणि 20 डायाचा आहे. असे टोटली आपल्याकडे 5 सर्कल आहेत. तर 5 सर्कल आपल्याला बनवून तो पार्ट जनरेट करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण ॲरे कमांड किंवा मिरर कमांड या दोघांचाही यूज करू शकतो. पण ॲरे इज द बेस्ट मेथड ॲज कम्पेअर टू मिरर. मिरर कधी यूज करतो. मिरर जेव्हा आपल्याला मिरर कमांडचा यूज करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस एकाच साईडला आपल्याला मिरर करायचं असेल तर म्हणजे लेफ्ट किंवा राईट किंवा अप किंवा डाऊन तर त्यामध्ये इझी जातं म्हणजे इझिली करू शकतो आपण. पण इथे समजा दोन्ही साईडला द्यायचं असेल राईट साईड पण द्यायचं आहे किंवा लेफ्ट साईड द्यायचं आहे अप द्यायचं आहे किंवा डाऊन द्यायचं आहे तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ॲरे इज द बेस्ट मेथड ॲज कम्पेअर टू मिरर कमांड. ओके. सो तर 76 डायमीटरचा सर्कल दिलेला आहे. सो गो टू द सर्कल कमांड सी टाईप करा. त्यानंतर आपल्याला इथेच ड्रॉ करतोय दॅट इज द 76 डाया. आता डायामीटर घ्यायचं असेल तर काय करतो 76 डिवाइड बाय 2 करतो आपण राईट. कारण आपण कमांड काय केली आहे सेंटर अँड रेडियस यूज केली आहे. त्यानंतर आपल्याकडे 60 डायमीटर आहे म्हणजे 30 रेडियस येईल डेफिनेटली. देन परत स्पेस बार त्याच्यामध्ये परत 50 राईट 50 हे आपण रेडियस टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला 50 डाया टाकायचं आहे. सो फॉर दॅट इथे आपल्याला 25 रेडियस टाकावं लागेल. 25 रेडियस टाकावं लागेल लक्षात असू द्या इथे. देन 30 रेडियस आणि 30 डायमीटर आणि 20 डायमीटर असे. तर 30 डायमीटर म्हणजे 15 रेडियस आपला आणि त्यानंतर परत आपण स्पेस बार यूज करूयात आणि सर्कलचा 20 डाया म्हणजे 10 रेडियसवाला. तर हे आपण सर्व सर्कल जनरेट केलेले आहेत. त्यातल्या त्यात आता ह्याच्यातले जे 2 सर्कल आहेत इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता 60 आणि 50 हे जे 2 सर्कल आहेत ते हे डॉटेड सर्कल आहेत. काय आहेत डॉटेड आहेत. तर आपल्याला कुठे जावं लागेल प्रॉपर्टीज टॅबमध्ये. याच्या अगोदर 2-3 वेळा मी सांगितलेलं आहे. सो गो टू द प्रॉपर्टीज पॅनल. प्रॉपर्टी पॅनलमध्ये आपला लाईन टाईप ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लाईन टाईपमध्ये आपल्याकडे आता सध्या लाईन आहेत का टाईप नाही आहेत. तर त्यासाठी थर्डवाला बाय लेअरवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे अदर नावाचं ऑप्शन मिळेल. अदरवरती क्लिक करा. अदरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लाईन टाईप मॅनेजर नावाची एक नेक्स्ट विंडो ओपन होते. त्या नेक्स्ट विंडोवरती आपल्याला लोडवरती क्लिक करायचं आहे आणि लोडवरती क्लिक करून आपल्याला डॉटवाली लाईन घ्यायची आहे. सो सिलेक्ट ISO डॉट ओके करा. त्यानंतर परत ओके करा. कुठल्या 2 सर्कलला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे त्या दोघांनाही सिलेक्ट करा. परत इथे लाईन टाईपच्या बाय लेअरवरती जा आणि याला जो आपला लाईनचा टाईप आहे त्याला सिलेक्ट करा जो डॉटेडवाला आहे.
क्लिअर. त्यानंतर इथे आपल्याला काय दिलं आहे, इथे एक 9 रेडियसचा सर्कल दिला आहे, जो की 50 डायमीटरच्या सर्कलवरती दोघांचे सेंटर आहेत. दोघांचे सेंटर कुठे आहेत, 50 डायमीटरच्या सर्कलवरती. दॅट इज द रेडियस 9 आणि डायमीटर 8. सो गो टू द सर्कल कमांड, रेडियस 9 राईट. देन डायमीटर 8 म्हणजे रेडियस किती येईल, 4 येईल डेफिनेटली. आता हे आपल्याला ॲरे करता येईल डेफिनेटली. तर त्यासाठी आपण हे 2 सर्कल सिलेक्ट करा, या दोघांनाही सिलेक्ट करा आणि कमांड यूज करा ॲरे, AR एंटर. त्यानंतर पोलार ॲरे घ्यायचा आहे. इथे आपल्याला कारण सर्क्युलर आहे, सेंटर इथे आहे. नंबर ऑफ एलिमेंट आपल्याला 4च पाहिजेत. इन्स्टेड ऑफ 4 एंटर इन्स्टेड ऑफ 6 आपल्याला 4 पाहिजेत. तर इथे 4 प्लेस करा. 6च्या ऐवजी इथं 4 टाकलं, ओके केलं. असोसिएटिव्ह ऑप्शन अशा कंडिशनमध्ये आपल्याला ऑफच ठेवायचा असतो, लक्षात असू द्या राईट. देन आता इथे तुम्ही बघू शकता हा ऑब्जेक्ट आपण कशाने बनवला आहे. देअर इज अ आर्क, 12.5चा एक आर्क आहे, दिसतोय 12.5चा आर्क. आता 12.5चा आर्क आपण कसा जनरेट केला आहे, तर इकडे आपण टॅन रेडियसनी जनरेट करणार आहेत. कुठे, टॅन रेडियसनी. तर आपण डायरेक्ट सी एंटर कमांड यूज केली आहे. कमांड लाईनमध्ये आपल्याला ऑप्शन येतो टॅन रेडियसचा राईट. आता टँजंट कुठे पाहिजे, इकडे टँजंट आणि रेडियस किती पाहिजे, 12.5. त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा आहे. आता ट्रिम करताना लक्षात ठेवा आपल्याला पाहिजे कुठे, आर्क हा एवढा पाहिजे. तर त्यासाठी इथला पोर्शन आणि इथला पोर्शन मी काय करतोय, ट्रिम करून घेतोय. आणि हा अनवॉन्टेडचा डायरेक्ट आपण आता इरेज कमांड यूज केली होती त्याचा यूज करूयात. आता हा ऑब्जेक्ट एक तर तुम्ही मिरर करू शकता किंवा ॲरे पण करू शकता. आता ॲरे करायचं असेल तर याला सिलेक्ट करा, दॅट इज द ॲरे कमांड. पोलार ॲरे इथून पण घेता येईल तुम्हाला. त्यानंतर सेंटर पॉईंट, सेंटर आपला सेमच असणार आहे. नंबर ऑफ एलिमेंट किंवा नंबर ऑफ आयटम 6च्या ऐवजी आपण इथे 4च टाकायचे आहेत, कारण आपल्याला 4च आहेत. इथे डायग्राममध्ये आपल्याला किती दिलेत, 4च दिलेत. 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण हा ऑब्जेक्ट बनवला आहे. त्यानंतर अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचं आहे. अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम केला. देन दिस इज ओके. देन आता लास्ट काय राहिलेला आहे, देअर इज अ 5 रेडियसचा एक सर्कल राहिलेला आहे. हे पण आपल्याला ॲरे करणार आहेत. याचा रेडियस आपल्याला दिलेला नाही आहे, पण तो याचं सेंटर जे आहे ते 60 डायमीटरच्या सर्कलवरती आहे. हा जो बाहेरवाला जो आपण ड्रॉ केला आहे 60 डायाचा, त्या सर्कलवरती आहे. आणि इट इज टचेस विथ 50 रेडियस 50 डायमीटर. तो 50 डायमीटरच्या सर्कलला टच करतोय, म्हणून त्याची रेडियस आपण 5 घेतलेली आहे. कारण दोघांमध्ये इकडनं 5 आणि इकडनं 5 म्हणजे दोन्ही 10 होतील, म्हणून त्याचं इथं डिस्टन्स आपण काय ठेवलेलं आहे, 5 रेडियस ठेवलेला आहे. आणि तो एका स्पेसिफिक अँगलवरती आहे. तुम्ही बघू शकता सेंटरपासनं 45 डिग्रीच्या अँगलवरती आहे. सो गो टू द लाईन कमांड. लाईन कमांडनी आपण एक लाईन बनवूयात जी 45 डिग्रीवरती आहे. आता 45 डिग्रीवरती बनवण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिल्यांदा आपल्याला ऑर्थो मोड ऑफ करावं लागेल. सो गो टू द ऑर्थो मोड म्हणजे आणि ऑफ करा त्याला टिक करून. त्यानंतर त्याचा फर्स्ट पॉईंट द्या. फर्स्ट पॉईंट देऊन आपण त्याचं एकतर रेडियस किंवा इथं डिस्टन्स रँडमली पण देऊ शकता. जे तुम्हाला 53 डिस्टन्स दिसतंय ते तुम्ही तसंच ठेवू शकता, किंवा तुम्हाला जेवढं रेडियस एवढंच डिस्टन्स द्यायचं असेल तर तेवढं पण देता येईल. तर इथं मी टॅप प्रेस आता तो डायमीटर किती आहे त्या सर्कलचा, 30 आहे. तर 30 आणि टॅप प्रेस करून मी काय करतोय, 45 अँगल टाकतोय. तर याच्यामध्ये काय झालं, इथे पहा हा एक्झॅक्ट आपल्या 60 डायमीटरच्या सर्कलला टचेस झाला. याच्यापेक्षा जास्त जरी ड्रॉ केला तरी चालला असता, याच्यापेक्षा जास्त जरी ड्रॉ केला तरी चालतो, नथिंग प्रॉब्लेम. ओके. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं आहे. किती रेडियसचा, 5 रेडियसचा. देन आता याला पण आपल्याला ॲरे करायचं आहे. आता हा पण आपल्याला डॉटेडमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, डॅश लाईनमध्ये. तर याला इथे एक मॅच प्रॉपर्टी नावाची एक कमांड असते. आज आपण एक नवीन कमांड बघूया, दॅट इज द मॅच प्रॉपर्टीज. मॅच प्रॉपर्टी एका ऑब्जेक्टची प्रॉपर्टी दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याला ॲड करायची असेल तर आपण मॅच प्रॉपर्टी यूज करतो. मॅच प्रॉपर्टी कारण याला पण आपल्याला डॉटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ना. या लाईनला पण आत्ता जी आपण 30ची लाईन आणि अँगल 45 दिलेली, तर त्या पहिला आपल्याकडे ऑलरेडी एक ऑब्जेक्ट आहे, हे सर्कल आहेत. त्या सर्कलला सिलेक्ट करा आणि परत या लाईनला सिलेक्ट करा. झाले.
ती लाईन पण आपली काय झाली आहे, इथे डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट झाली आहे. आता याला आपल्याला ॲरे करूयात. सो सिलेक्ट दिस पोलार ॲरे. त्यानंतर आपण याचा सेंटर स्पेसिफाय करतोय आणि नंबर ऑफ एलिमेंट 6च्या ऐवजी आपल्याला 4 टाकायचे आहेत आणि असोसिएटिव्ह ऑप्शन इथे ऑफच ठेवायचं आपल्याला. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपलं एक्झरसाइज पाहिलं आपण, ऑफसेट कमांडबद्दल पाहिलं, ट्रिम कमांडचं परत आपण रिव्हिजन केलं, त्यानंतर ॲरे कमांडचं रिव्हिजन झालं आपलं, परत पोलार ॲरे जो होता आपला. मॅक्सिमम आपल्याला पोलार ॲरे किंवा रेक्टँगल ॲरे अशा कमांड यूज करतात. पाथ ॲरे खूप रेअरली यूज केली जाते, पण ती पण इम्पॉर्टंट पैकीच आहे, कधी ना कधीतरी यूज करावी लागणार आहे. तर हे होतं आजचं आपलं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं, इरेज कसं करायचं याच्याबद्दल पाहिलं, एक्सप्लोड म्हणजे कंपाऊंड ऑब्जेक्टला कॉम्पोनंट ऑब्जेक्टमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो ते पाहिलं. ऑफसेट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ आर्किटेक्चरल अँड सिव्हिल बॅकग्राऊंड स्टुडंट्स. तर त्यांच्यासाठी ऑफसेट कमांडबद्दल याच्यामध्ये मी डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक्झरसाइज पण घेतलेला आहे की जो आपण ड्रॉ केलेला आहे. जसं की मी तुम्हाला म्हणालो की प्लॅन ड्रॉ करूयात एखादा, तर ते 1-2 लेक्चरमध्ये आपण बघूयात मॉडिफाय पॅनल झाल्याच्या नंतर किंवा आपला ॲनोटेशन पॅनल झाल्याच्या नंतर. कारण प्लॅनमध्ये आपल्याला टेक्स्ट वगैरे पण द्यावे लागतात, डायमेन्शन द्यावे लागतात. तर ॲनोटेशन पॅनलच्या नंतर मी डेफिनेटली तुम्हाला एखादा प्लॅन ड्रॉ करून दाखवेल की ज्याच्यामध्ये आपण आणि तो अपलोड करेल की आपण पूर्ण त्याच्यामध्ये ऑफसेट कमांडचा कसा यूज करू शकतो ॲज अ आर्किटेक्चरल अँड सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू, मेनली फ्लोअर प्लॅन ड्रॉ करण्यासाठी. ओके, तर हे होतं आपलं आजचं सेशन. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.